श्री स्वामी समर्थ. ऐकून तर बघ, आज स्वामी लीला सांगत आहेत. सगळी दारं तुझ्यासाठी बंद झाली असली तरी एक दार स्वामी उघडणार आहेत. पुढच्या क्षणाला तुझं दुःख संपून जाणार आहे. ऐकून घे, भाग्यवान ठरशील. स्वामींसाठी संपूर्ण संदेश ऐकूनच जा. तुला काहीतरी खास गोष्ट सांगणार आहेत. स्वामी म्हणतात, मी तुमचा बचाव करता आहे हे तुम्हाला कळावे अशी माझी इच्छा आहे. म्हणून उभे राहा आणि सक्रिय राहा. तुझ्या हृदयातील वेदना, त्रास आणि ओझे मला समजते. दीर्घ श्वास घे आणि माझ्यामध्ये आराम मिळव. मी तुम्हाला सांत्वन देण्यासाठी आणि तुमच्या जीवनात पूर्णपणे पराभूत झालेल्या शत्रूंच्या अंधारापासून अस्पर्श असलेल्या माझ्यातील नवीन क्षेत्रामध्ये तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी येथे आलेलो आहे. मी फक्त चांगला होण्यासाठी प्रयत्न करणारा देव नाही. मी आंतरिकदृष्ट्या चांगला आहे. माझा स्वभाव तुमच्यामध्ये विकसित होतो. तुम्हाला माझ्या चांगुलपणाचा भागीदार बनवतो. स्वर्गीय न्यायाचा तराजू तुमच्या बाजूने झुकत आहे. बाळा, तुमच्यासाठी जे काही उरले आहे ते म्हणजे जेव्हा संक्रमण होते तेव्हा आनंद आणि आनंद करणे. तुम्हाला त्रास आणि निराशेतून मी बाहेर काढले आहे. विश्वास असल्यास स्वामी आई टाईप करा. बाळा, माझ्या दृष्टीने तू नीतिमान आहेस. हे तुझ्या आत खोलवर जाण्याची वेळ आली आहे. तुमची चूक नाही. तुझे अंतःकरण तुला दोषी ठरवू शकते, परंतु मी तुझ्या हृदयापेक्षा मोठा आहे आणि मला सर्व गोष्टी माहीत आहेत. तुमचे हृदय फक्त तुमच्या अपयशाचा आणि अवज्ञांचा इतिहास लक्षात ठेवते, पण मी त्या गोष्टी तुमच्यापासून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत दूर केल्या आहेत. जर मी तुमच्या आज्ञाभंगाचा शोध घेतला तर मला ते सापडणार नाहीत, कारण मी ते माझ्या पुस्तकातून मिटवले आहेत. तुम्ही तुमच्या रेकॉर्डमधून तुमचे अपयश आणि अनैतिकता पुसली आहे का? या क्षणी तुमच्यामध्ये एक परिवर्तन घडत आहे जे तुम्हाला आणि तुमची परिस्थिती बदलत आहे. बाळा, मी भूतकाळातील सर्व कचरा आणि घाण काढून टाकली आहे. तुम्हाला पूर्णपणे शुद्ध करत आहे. आज मी तुमच्याशी बोललेल्या शब्दांमुळे तुम्ही शुद्ध झाले आहात. फक्त यापुढे चुकीच्या मार्गावर जाऊ नकोस. बाळा, अशा वेळी फसवू नका जेव्हा सर्वात विश्वासू लोकही चुकीच्या मार्गावर जाऊ शकतात. माझी बाळे माझा आवाज ऐकतात आणि ते अनोळखी माणसाच्या आवाजाचे अनुसरण करणार नाहीत. बाळा, केवळ पवित्र आत्म्याद्वारे तुमच्यामध्ये निर्माण होत असलेल्या दैवी स्वभावात तुम्ही भाग घेऊ शकता. माझ्या जीवनाचा मार्ग आनंद आणि शांततेने भरलेला आहे आणि मला तुमच्या भविष्यासाठी खूप अपेक्षा आहेत. विरोधक काय करत आहेत याची काळजी करू नका. मी त्याची काळजी घेतली आहे. हालचाली आणि अशांततेची कोणतीही बाह्यचिन्हे कृतींना प्रतिसाद करत आहेत याची खात्री करा. मी हल्ला करत आहे. तुमचे शत्रू मागे हटत आहेत. बाळा, मी क्वचितच मिळणारा देव नाही. मी पुरेसा देव आहे. आज मी तुम्हाला माझ्या विपुलतेची चव चाखू देईन. आज मी तुम्हाला अनेक विचलनापासून दूर नेईन आणि मी कोण आहे या भक्कम खडकावर तुमचे पाय ठेवीन. तुम्ही तुमच्या येण्या जाण्यात प्रस्थापित व्हाल आणि तुमच्या वाटचालीत भरभराट होईल. आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी खरा स्वामी भक्त टाईप करा. बाळा, हार मानू नका.
किंवा भीती करू नका. तुम्हाला तुमच्या स्वप्नांपासून परावृत्त करू नका. लक्षात ठेवा, मी तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्ही यशस्वी व्हाल. जे तुम्हाला हवे आहे ते तुम्ही करू शकता. जर तुम्ही हार मानण्यास नकार दिला असेल तर होय टाईप करा. आपण अलीकडेच सहन केलेली सर्व आव्हाने आणि वेदना पुरस्कृत केल्या जातील, कारण आपण हार मानण्यास नकार दिला आणि सकारात्मक पाहणे निवडले. पुढे काय आहे ते सर्व उपयुक्त असेल. बाळा, जीवन तुमच्या मार्गावर विविध आव्हाने फेकून देईल. ते दुखावतील, परंतु ते तुम्हाला नष्ट करणार नाहीत. मी तुझ्या पाठीशी आहे आणि मी कधीही तुझा नाश होऊ देणार नाही. तू माझा मुलगा आहेस आणि मी तुझ्यावर प्रेम करतो. बाळा, तुमचे जीवन लक्षणीय सकारात्मक वळण घेणार आहे. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि खरे प्रेम तुम्हाला सापडेल. बाळा, तुमचे जीवन आश्चर्यकारकरित्या बदलणार आहे. तुमची कहाणी आनंद, उपचार आणि यशामध्ये बदलत आहे. बाळा, नेहमी योग्य गोष्ट करण्यासाठी पुरेसे धैर्य बाळगा. जरी इतर करत नाहीत, गेलेल्यापेक्षा जे येत आहे ते चांगले आहे. तुमच्या मनाला प्रत्येक परिस्थितीत शांत राहण्यासाठी प्रशिक्षित करा. जोपर्यंत तुम्हाला अभिमान वाटत नाही तोपर्यंत थांबू नका. संधीचे दरवाजे उघडतील. ऋण मी साफ केले आहे. बिले पूर्ण भरली जातील. तुमची आर्थिक परिस्थिती बदलेल, त्यावर दावा करा. माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत. ज्या व्यक्तीला ज्ञान नाही आणि देवावर विश्वास नाही तो जीवनात कधीही सुख आणि यश मिळवू शकत नाही. बाळा, तुझा माझ्यावर विश्वास आहे का? कोण काय, कसे आणि का करत आहे या सगळ्यापासून तुम्ही जितके दूर राहाल तितके आनंदी राहाल. बाळा, ज्यांना इतरांच्या समस्या समजतात त्यांच्यामध्ये सहानुभूती असते. ते मनाने चांगले असतात. त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. बाळा, कंटाळला आहेस? विश्वास ठेव, मी हे सर्व आता संपवणार आहे. तुमच्या मनात प्रत्येक क्षणी एक प्रश्न येत राहतो. तुम्ही या परिस्थितीतून कधी बाहेर पडू शकाल आणि तुमचे जीवन कसे बदलेल हे जाणून घ्यायचे आहे का? तर माझ्या मुला, ती वेळ अगदी जवळ आली आहे जेव्हा तुझ्या आयुष्यातून सर्व दुःख आणि संकटे संपतील आणि ते अचानक घडेल. तुला प्रत्येक कामात अचानक यश मिळू लागेल. अचानक तुझ्या आयुष्यात सर्व बाजूंनी चांगल्या गोष्टी घडू लागतील. आता तुमची चांगली वेळ आली आहे हे समजून घ्या. बाळा, माझ्यावर विश्वास ठेवा. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. बाळा, मी तुला निर्माण केले आहे आणि मी तुला घेऊन जाईन. मी तुला सांभाळीन आणि मी तुला सोडवीन. तुम्ही यावर विश्वास ठेवायला शिकले पाहिजे की तुमच्यासाठी एक भवितव्य वाट पाहत आहे जे या सध्याच्या क्षणी तुम्ही समजण्याच्या पलीकडे आहे आणि ते आश्चर्यकारक आहे. तुम्ही तुमचे काम चालू ठेवा आणि स्वतःवर प्रेम करा. तुम्ही सगळं काही छान करत आहात. आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.